रविवारचा दिवस असेल त्या दिवशी आपल्याला काहीतरी झणझणीत खावं असं वाटतं. मग आपण चिकन बनवण्याचा बेत ठरवतो. मग आपण चिकन बनवतो आणि त्या चिकनबरोबर आपण खातो 2 घास जास्तीचे. तर असं हे झणझणीत चिकन रस्सा आज आपण करतोय. हे चिकन जे आहे ते स्वच्छ मी धुवून घेतले आणि त्याच्यावरती ही कोथिंबीर आणि मिरची ह्या दोघांची मिळून जी पेस्ट बनवली ती लावून घ्यायची. ती अर्धा तास ह्या चिकनला लावून साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर तव्यावर घ्यायचं थोडंसं चमचाभर तेल, त्यावरती कांदा, खोबरं आणि लसूण हे थोडं परतून घ्यायचं आणि हे परतल्यानंतर त्यामध्ये वाटण करताना आपण अद्रक घालायचं आणि त्याचं वाटण करून घ्यायचं. कढईत तेल घालून त्यामध्ये जिरं, ठेचलेली लसूण, कांदा बारीक चिरलेला आणि कढीपत्ता हे परतून घ्यायचं. वाटलेलं वाटण घालायचं आणि तेही परतून घ्यायचं थोडं. त्यानंतर चिकन मसाला, गरम मसाला, हळद, धणे पावडर हे घालून ते वाटण आणि ते हे मसाले हे सगळे तेलावर थोडं भाजून घ्यायचं. त्यानंतर कांदा लसूण मसाला पण थोडासा घालायचा त्यामध्ये आणि मग मॅरिनेट केलेले चिकन घालायचं. तेही फक्त त्या जे वाटण केलं आहे त्याच्यावरतीच फक्त शिजवून घ्यायचं. ताटावरती थोडं पाणी घालायचं म्हणजे ते दुसरं ते चिकन शिजेपर्यंत हे पाणी पण गरम होईल आणि ते आपल्याला चिकनमध्ये टाकायला बरं पडतं ते. आता चिकन थोडा वेळ शिजवून घेतलं आहे, परतून पण घेतलं आणि त्यानंतर जे आपलं गरम पाणी आहे ते घालायचं. आवश्यकतेनुसार चिकन शिजण्यासाठी किंवा आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं. चिकन शिजू द्यायचं, थोडं एक उकळी येऊ द्यायची आणि एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आणि त्यानंतर हे आपलं चिकन तयार होतं. 2 घास जास्तीचे खायला लावणारी चिकन आपलं तयार होईलच आता थोड्या वेळाने. झालंच बघा. आता ताटामध्ये भाकरी घ्यायचं, सलाड घ्यायचं आणि खायला सुरुवात करायची.